नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. आज बरेच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आलाय. आज मी निघालोय मलबार इथल्या निसर्ग उन्नत मार्ग इथे आणि मुंबईची रात्र सफारी यासाठी निघालोय. आता माझ्याबरोबर बरीच मंडळी आहेत. सूर्यकांत पोळणकर यांनी ही सहल आयोजित केलेली आहे. मंडळी बसची वाट बघतायत. मंडळी गेलेली सर्व मंडळी बहुतेक राहिलेली आहे. तरी इथे पुन्हा एकदा तपासलं जात आहे. पोलांच्या भाषेत सांगायचं तर पॅसेंजरची गिनती चालू आहे. चला, बस आली आहे, आता निघूया. इथे बँड्राचा ब्रिज ओलांडून आम्ही सीलिंगच्या दिशेने निघालोय. ही वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे लाईन आहे. हा माहीम कॉजवे. समोर उजव्या बाजूला दिसतो तो बँड्रा वर्ली सीलिंग. लहान पलीकडे दादर चौपाटी दिसते. इथे दिसतोय की मुंबईचे दादर प्रभावी या भागातली मुंबईची स्कायलाईन. समोर समुद्रात कोस्टल सी रोडचं काम चालू आहे. सीलिंगचा टोल भरून आम्ही पुढे निघालो. वाटेत बऱ्याच ठिकाणी अशी कोस्टल रोडची कामं चालू असताना दिसत आहेत. हा बँड्रा वर्ली सीलिंग. हा एक केबल स्टडेड ब्रिज आहे. वा, हे दृश्य किती छान दिसत आहे. बँड्रा वर्ली सीलिंग हा एक मुंबईची शान आहे. आम्ही बँड्रावरून सुरुवात केली. पुढच्या भागात मी वरळी साईडला उतरणार. हे समोर दिसतंय ते वरळी गाव आणि त्याच्या पलीकडे मुंबईतल्या टोलेजंग इमारती. हे पेडर रोडच्या सुरुवातीला असलेलं हिरा पन्ना शॉपिंग सेंटर. ही डाव्या बाजूला दिसलेली गिरगाव चौपाटी. बाबुलनाथवरून पुढे जाऊन आम्ही वाळकेश्वर रस्त्याला लागलो. समोर मुंबईची स्कायलाईन दिसते. वाळकेश्वर मार्गाने पुढे जाऊन राजभवनला वळसा घेऊन आम्ही निसर्ग उन्नत उद्यानाकडे आलोय.
या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा एक मठ देखील आहे. नेचर ट्रेलचा हा एंट्रन्स आहे. हा संपूर्ण मार्ग सिंगापूरच्या धर्तीवर लाकडाने बनवलेला आहे. दोन्ही बाजूला झाडी आहे. लोक चालण्याचा आणि फोटो काढण्याचा आनंद घेत आहेत. अतिशय स्वच्छ असा हा लाकडी मार्ग आहे. जागोजागी अशा मोठ्या वृक्षांचे डिटेल्स दिलेले आहेत. इथे झाडावर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. इथे निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे चालताना मस्त वाटत होता. कुठल्याही रहदारीचा आवाज नाहीये. उजवीकडे लांब तिथे गिरगाव चौपाटीपासून नरिमन पॉइंट पर्यंत भाग दिसतोय. इथे काही झाडांची माहिती दिली आहे. हे रेन ट्री आहे. मुंबईची स्कायलाईन अशी दिसते. समुद्रात एक होडी देखील दिसते. डावीकडे दिसते ती गिरगाव चौपाटी. ही स्कायलाईन बघताना बऱ्याच इमारती ओळखीच्या दिसतील. एअर इंडिया बिल्डिंग आहे, ओबेरॉय टॉवर्स आहे, ट्रायडंट हॉटेल आहे, स्टेट बँकेची बिल्डिंगही दिसते. लांब तिथे हॉटेल प्रेसिडेंटची बिल्डिंग दिसते. मागे ताजची बिल्डिंग दिसते. डावीकडे राजाबाई टॉवरही बघू शकता. सगळे आनंदात आहेत. त्यामुळे एक फोटो सेशन होत आहे. इथे गजानन महाराजचं मठ आहे. तिथे एक गोशाळा आहे. पायरीने खाली उतरून गेल्यावर हा मठ लागतो. हा हँगिंग गार्डन मधला म्हातारीचं बूट लहान मुलांसाठी एक विशेष आकर्षण आहे. लहान मुलांसाठी हे एक खास आकर्षण आहे. मी चर्चगेटून पुढे निघालो. ही चर्चगेट स्टेशनची इमारत आहे आणि पुढे आहे ते पश्चिम रेल्वेचे मुख्यालय.
हे फ्लोरा फाउंटन. म्युझियमच्या समोर इथे विक्रांत गोटीची प्रतिकृती करून ठेवलेली आहे. हा कुलाबाला जाण्याचा मुख्य रस्ता. मागे लांब तिथे ताज हॉटेल दिसतंय आणि हे लिओपोल्ड कॅफे म्हणजे 26/11चा दहशतवादी हल्ला झाला त्यातलं एक ठिकाण. ताज हॉटेलची इमारत आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची मुख्य इमारत. आता मी मुंबईच्या फोर्ट एरियात आलोय. हा भाग म्हणजे फोटोग्राफीचं एक खूप मोठं मार्केट आहे. रेल्वेचा हा भाग नाना चुडासामांच्या या पोस्टरसाठी फेमस होता. या भागाला क्वीन्स नेकलेस असंही म्हणतात. या इमारतींच्या मागे वानखेडे स्टेडियम आहे. आता मी ट्रायडेंट आणि ओबेरॉय हॉटेलच्या जवळ आलो. या लाईटच्या प्रकाशात ही ट्रायडेंटची इमारत अशी दिसते. हे ओबेरॉय हॉटेल. इथून मुंबईची स्कायलाईन म्हणजे राजभवन, वाळकेश्वर, चर्चगेटचा भाग हा असा दिसत होता. रात्रीचे 10 वाजून गेले तरीही हा भाग असा गर्दीने फुललेला आहे. हा समोर दिसतो तो कोस्टल रोडचा पाण्याखालून जाणारा भाग आहे. आता मी तिथे शिरतोय. अशी ही माझी मुंबईची सफर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.